एक, तुम्हाला भारतीय सैन्यात का सामील व्हायचे आहे? मला भारतीय सैन्यात सामील व्हायचे आहे कारण मला देशभक्तीची तीव्र भावना आहे आणि माझ्या देशाची सेवा करण्याची तीव्र इच्छा आहे. आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांच्या शौर्याने आणि समर्पणाने मी प्रेरित झालो आहे. लष्करात सामील होणे हा भारताच्या सुरक्षा आणि अखंडतेसाठी योगदान देण्याचा माझा मार्ग आहे. 2. लष्करी कारकीर्द निवडण्यासाठी तुम्हाला कशामुळे प्रेरित केले? लष्करी कारकिर्दीसाठी माझी प्रेरणा ही सशस्त्र दल ज्या शिस्त, सन्मान आणि निःस्वार्थ सेवेचे प्रतिनिधित्व करते त्याबद्दलच्या माझ्या कौतुकामुळे उद्भवते. मला विश्वास आहे की सैन्य मला केवळ एक व्यक्ती म्हणून विकसित करण्यास मदत करेल असे नाही तर मला समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देण्यासही अनुमती देईल. 3. सैन्यात करिअरसाठी तुम्हाला तयार केलेल्या कोणत्याही विशिष्ट अनुभवांचे तुम्ही वर्णन करू शकता का? एक महत्त्वाचा अनुभव ज्याने मला तयार केले आहे तो म्हणजे क्रीडा किंवा समुदाय सेवा यांसारख्या कोणत्याही संबंधित क्रियाकलापांचा उल्लेख करा मध्ये माझा सहभाग. या अनुभवांनी मला सांघिक कार्य, नेतृत्व आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व शिकवले आहे. हे सर्व सैन्यात महत्त्वाचे आहे. 4. तुम्ही उच्चदबाव परिस्थिती कशी हाताळता? दबावाखाली शांत राहण्यावर माझा विश्वास आहे. उच्चदबावाच्या परिस्थितीत मी हातातील कामावर लक्ष केंद्रित करतो, माझ्या प्रशिक्षणावर अवलंबून असतो आणि तर्कशुद्ध निर्णय घेतो. मला समजले आहे की गंभीर क्षणांमध्ये संयम राखणे महत्त्वाचे आहे आणि मी कोणत्याही परिस्थितीत माझे संयम राखण्यासाठी वचनबद्ध आहे. 5. तुमची शारीरिक फिटनेस दिनचर्या आणि उपलब्धी काय आहेत? मी नियमित फिटनेस पथ्ये पाळतो ज्यामध्ये कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि सहनशक्तीचे व्यायाम समाविष्ट असतात. मी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये देखील भाग घेतला आहे आणि कोणत्याही संबंधित फिटनेस यशाचा उल्लेख करा. शारीरिक तंदुरुस्ती ही सैनिकाच्या जीवनातील एक मूलभूत बाब आहे आणि मी उत्कृष्ट स्थितीत राहण्यासाठी वचनबद्ध आहे. 6. लष्कराच्या शिस्तबद्ध जीवनशैलीशी जुळवून घेण्याची तुमची योजना कशी आहे? लष्कराला शिस्तबद्ध जीवनशैलीची गरज आहे याची मला चांगली जाणीव आहे आणि मी त्याच्याशी जुळवून घेण्यास पूर्णपणे तयार आहे. मला वक्तशीरपणाचे महत्त्व, ऑर्डरचे पालन करणे आणि संरचित दिनचर्याचे पालन करणे हे समजते. शिस्तीची माझी बांधिलकी मला लष्कराच्या जीवनपद्धतीत अखंडपणे समाकलित होण्यास मदत करेल. 7. भारतीय लष्कराची मूलभूत मूल्ये आणि नैतिकता याबद्दलचे तुमचे ज्ञान तुम्ही स्पष्ट करू शकता का? भारतीय लष्कराच्या मूलभूत मूल्यांमध्ये कर्तव्य, सन्मान आणि त्याग यांचा समावेश होतो. कर्तव्य हे राष्ट्राचे रक्षण करण्याची आपली वचनबद्धता दर्शवते. सन्मान म्हणजे आपण जो प्रामाणिकपणा आणि आदर राखतो. बलिदान हे देशाच्या कल्याणासाठी आपले सर्वस्व देण्याची इच्छा दर्शवते. ही मूल्ये माझ्यात प्रतिध्वनी आहेत आणि मी त्यांना एक सैनिक म्हणून मूर्त रूप देण्यास तयार आहे. 8. भारतीय लष्कराच्या मिशन आणि उद्दिष्टांमध्ये योगदान देताना तुम्ही स्वतःला कसे पाहता? माझी कल्पना एक समर्पित आणि जबाबदार सैनिक म्हणून आहे जो मला नेमून दिलेले कोणतेही कार्य पार पाडण्यासाठी नेहमीच तयार असतो. आपल्या देशाच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मी परिश्रमपूर्वक काम करीन आणि शांतता टिकवून ठेवण्याच्या आणि आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या लष्कराच्या मोठ्या उद्दिष्टांमध्ये योगदान देईन. 9. तुम्ही आव्हानात्मक आणि दुर्गम भागात सेवा करण्यास इच्छुक आहात का? होय, मी पूर्णपणे तयार आहे आणि आव्हानात्मक आणि दुर्गम भागात सेवा करण्यास तयार आहे, परिस्थिती काहीही असो. मला समजते की आपल्या राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी कधीकधी कठीण भूभागात आणि प्रतिकूल हवामानात तैनाती आवश्यक असते आणि जिथे गरज असेल तिथे माझी कर्तव्ये पार पाडण्यासाठी मी वचनबद्ध आहे. 10. भारतीय सैन्यात तुमच्या दीर्घकालीन कारकिर्दीच्या आकांक्षा काय आहेत? भारतीय सैन्यातील माझ्या दीर्घकालीन कारकिर्दीतील आकांक्षांमध्ये एक सैनिक आणि नेता म्हणून सतत वाढ आणि विकास यांचा समावेश होतो. वाढत्या जबाबदाऱ्या स्वीकारणे, प्रगत प्रशिक्षण घेणे आणि शेवटी लष्कराच्या मोहिमा आणि उद्दिष्टांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणे हे माझे ध्येय आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत अखंड समर्पणाने देशाची सेवा करणे हे माझे ध्येय आहे. 11. तुमच्याकडे कोणते गुण आहेत जे तुम्हाला भारतीय सैन्यासाठी योग्य बनवतात? माझा विश्वास आहे की लवचिकता,
अनुकूलता, नेतृत्व आणि संघाचा भाग म्हणून काम करण्याची क्षमता यासारखे गुण मला भारतीय सैन्यासाठी योग्य बनवतात. हे गुणधर्म मला आव्हानात्मक परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी करण्यास आणि लष्कराच्या मोहिमांमध्ये सकारात्मक योगदान देण्यास सक्षम करतील. 12. तुम्ही विवाद कसे हाताळता आणि विवाद कसे सोडवता? मी शांत आणि मुत्सद्दी मानसिकतेने संघर्ष आणि विवादांकडे जातो. मी मुक्त संप्रेषण, सक्रिय ऐकणे आणि सामान्य ग्राउंड शोधणे याला प्राधान्य देतो. संघात विवादांचे समाधानकारकपणे निराकरण करणे महत्त्वाचे आहे आणि मी एक सौहार्दपूर्ण वातावरण राखण्यासाठी वचनबद्ध आहे. 13. तुम्ही नेतृत्वाचे प्रदर्शन केले असेल अशा परिस्थितीचे वर्णन करा. माझ्या नेतृत्वाचा एक प्रसंग म्हणजे जेव्हा तुम्ही कार्यभार स्वीकारला, निर्णय घेतला आणि गटाचे नेतृत्व केले अशा विशिष्ट परिस्थितीचे वर्णन करा. या अनुभवाने मला निर्णायकता आणि उत्तरदायित्वाचे महत्त्व शिकवले. मला असे वाटते की लष्करी नेत्यासाठी गुण आवश्यक आहेत. 14. आज भारतीय सैन्यासमोरील सर्वात मोठे आव्हान कोणते आहे असे तुम्हाला वाटते? आज भारतीय लष्करासमोरील एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे आधुनिकीकरण आणि पारंपरिक मूल्ये आणि कौशल्य जप्त तांत्रिकदृष्ट्या प्रगत राहणे. लष्कराच्या मूलभूत मूल्यांचे समर्थन करताना वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे हे एक जटिल परंतु आवश्यक कार्य आहे. 15. चालू घडामोडी आणि जागतिक घडामोडींबद्दल तुम्ही कसे अपडेट राहता? मी नियमितपणे बातम्यांचे अनुसरण करतो, वर्तमानपत्रे वाचतो आणि चालू घडामोडींची माहिती घेत असतो. अद्ययावत राहणे सैनिकासाठी आवश्यक आहे कारण ते भूराजकीय लस्केप आणि संभाव्य सुरक्षा धोके समजून घेण्यास मदत करते, जे प्रभावी सेवेसाठी महत्त्वपूर्ण आहे. 16. सैन्यात टीमवर्कचे महत्त्व काय आहे हे तुम्ही समजावून सांगू शकता का? टीमवर्क हा लष्करी कारवायांचा कणा आहे. सैन्यात व्यक्तींनी यशासाठी एकमेकांवर विश्वास आणि विसंबून राहणे आवश्यक आहे. प्रभावी टीमवर्क समन्वित प्रयत्नांची खात्री देते, कार्यक्षमता वाढवते आणि शेवटी मिशनच्या यशाकडे आणि सर्व टीम सदस्यांच्या सुरक्षिततेकडे नेत असते. 17. ज्या परिस्थितीत तुम्हाला झटपट निर्णय घ्यावे लागतील अशा परिस्थितींना तुम्ही कसे हाताळता? झटपट निर्णय घेण्याची आवश्यकता असलेल्या परिस्थितीत मी माझ्या प्रशिक्षणावर, अनुभवावर आणि उपलब्ध माहितीवर अवलंबून असतो. मी पर्यायांचे विश्लेषण करतो, संभाव्य परिणामांचा विचार करतो आणि परिस्थितीनुसार सर्वोत्तम निर्णय घेतो. मला समजते की सैन्यात स्प्लिटसेकंडचे निर्णय गंभीर असू शकतात आणि मी त्या जबाबदारीसाठी तयार आहे. 18. शस्त्रे किंवा बंदूक हाताळताना तुम्हाला आलेले कोणतेही अनुभव तुम्ही चर्चा करू शकता का? मी प्रशिक्षण घेतले आहे. कोणत्याही संबंधित शस्त्रे किंवा बंदूक प्रशिक्षणाचा उल्लेख करा, ज्याने मला बंदूक सुरक्षितता आणि ऑपरेशनची मूलभूत समज दिली आहे. मला जबाबदार शस्त्र हाताळणीचे महत्त्व माहीत आहे आणि सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यास मी वचनबद्ध आहे. 19. सैन्यात कामजीवन संतुलन राखण्याची तुमची योजना कशी आहे? शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी कामजीवन संतुलन राखणे आवश्यक आहे. लष्कर समर्पणाची मागणी करत असताना मला विश्रांती आणि मनोरंजनाचे महत्त्व देखील समजते. रिचार्ज करण्यासाठी आणि ड्युटीसाठी तयार राहण्यासाठी मी माझ्या ऑफ ड्युटी वेळेचा पुरेपूर उपयोग करेन. 20. राष्ट्रीय सुरक्षा आणि एकात्मता वाढवण्यात भारतीय लष्कराची भूमिका काय आहे असे तुम्हाला वाटते? आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात, अंतर्गत शांतता राखण्यात आणि विविध सुरक्षा आव्हानांना उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हे केवळ आपली प्रादेशिक अखंडता सुनिश्चित करत नाही तर संकटाच्या वेळी एकसंघ शक्ती म्हणून काम करून राष्ट्रीय एकात्मता वाढवते. या उदात्त कार्यात योगदान देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. 21. अत्यंत हवामानाच्या परिस्थितीत तुम्हाला काम करावे लागेल अशा परिस्थिती तुम्ही कसे हाताळता? मला समजले आहे की भारतीय सैन्य विविध भूभाग आणि हवामानात कार्यरत आहे. अत्यंत हवामान हाताळण्यासाठी मी प्रदान केलेल्या गिअर आणि प्रोटोकॉलचे पालन करीन, शारीरिक फिटनेस राखेन आणि वातावरणाशी जुळवून घेईन. मानसिक लवचिकताही तितकीच महत्त्वाची आहे आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही मी मिशनच्या यशावर लक्ष केंद्रित करेन. 22. यशस्वी सैनिकाचे मुख्य गुण कोणते आहेत असे तुम्हाला वाटते? यशस्वी सैनिकाच्या प्रमुख गुणांमध्ये शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक कणखरपणा, अनुकूलता, नेतृत्व आणि कर्तव्याची तीव्र भावना आणि देशभक्ती यांचा समावेश होतो. या गुणांमुळे सैनिकाला त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास आणि लष्कराच्या मोहिमांमध्ये प्रभावीपणे योगदान देण्यास सक्षम करते.
23 भारतीय लष्कराच्या संदर्भात कर्तव्य ते मृत्यू या संकल्पनेबद्दलची तुमची समज सांगू शकाल का? मृत्यूपर्यंतचे कर्तव्य हे भारतीय सैन्यातील एक मुख्य तत्व आहे जे एखाद्या सैनिकाच्या त्यांच्या कर्तव्याप्रती अटूट बांधिलकी दर्शवते, अगदी स्वतःच्या जीवाला धोका पत्करूनही राष्ट्रासाठी परमत्याग करण्याच्या इच्छेचे ते उदाहरण देते. मी ही संकल्पना पूर्णपणे स्वीकारतो आणि ती माझ्या सेवेत कायम ठेवण्यास तयार आहे. 24 भारतीय सैन्यात सेवा करताना तुमचे शिक्षण आणि कौशल्य विकास सुरू ठेवण्याची तुमची योजना कशी आहे? सैन्यात सतत शिकणे महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रम आणि कार्यशाळा यांसारख्या लष्कराने दिलेल्या शैक्षणिक संधींचा लाभ घेण्याची माझी योजना आहे. या व्यतिरिक्त माझे ज्ञान आणि क्षमता वाढविण्यासाठी मी वाचन आणि कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे स्वतःची सुधारणा शोधेल. 25 तुम्ही ज्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला होता आणि त्यावर तुम्ही कशी मात करू शकता याचे उदाहरण तुम्ही शेअर करू शकता का? मला एक आव्हानात्मक परिस्थिती आली. एखाद्या विशिष्ट परिस्थितीचे वर्णन करा. जसे की वैयक्तिक अडथळ्यावर मात करणे किंवा कठीण कार्य. त्यावर मात करण्यासाठी मी चिकाटीने राहिलो, गरज असेल तेव्हा मार्गदर्शन घेतले आणि सकारात्मक मानसिकता जपली. या अनुभवाने मला चिकाटीचे महत्त्व शिकवले, जे मी सैन्यातील आव्हानांवर मात करण्यासाठी देखील लागू करेन.